अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता गुरुवार म्हटलं तर आपल्या सगळ्यांचा आवडतीचा वार, कारण अर्थात महाराजांची सेवा करतो, थोडीशी जास्त सेवा करतो, थोडा वेळ जास्त नामस्मरण करतो, अशा बऱ्याच गोष्टी आपण करत असतो। आणि खरं तर गुरुवार म्हटलं तर आता काही लोक साईबाबांची पूजा करतात, काही जण गजानन महाराजांची पूजा करतात, तर काही जण दत्त महाराजांची पूजा करतात। प्रत्येकाचा भाव हा वेगवेगळा असतो, पण तरी सुद्धा एक दत्त भक्त म्हणून, एक स्वामी भक्त म्हणून गुरुवार म्हटलं की आपल्याला अगदी जवळच असतं। तर आता ह्या गुरुवारी आपण नित्यसेवा करतच असतो, पण या नित्यसेवेबरोबर अतिशय छोटे छोटे उपाय जर तुम्ही दर गुरुवारी केले, आता हे उपाय करायला तुम्हाला लाख रुपये खर्च येईल, मी असं अजिबात म्हणणार नाही आहे, पण हो, हे जे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त तुमची चांगली प्रगती होईल आणि खूप चांगलं वाटेल, तुम्हाला मनाला प्रसन्न वाटेल। ते कुठले उपाय आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात आधी आता गुरुवार म्हटलं तर अर्थात महिलांचा एक तर व्रत चालू असता, 11 गुरुवार चालू असतात किंवा 9 गुरुवारांचे व्रत चालू असतात, महिलांचे काहींची पारायण चालू असतात, म्हणून आपण जी काही नित्यसेवा आहे, जो काही आपल्या सेवेचा नित्यक्रम आहे तो आपण करतच असतो। पण ह्या सेवेबरोबर काही बारीक बारीक उपाय किंवा एक झाडाची पूजा करणं, ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात। आता गुरुवार म्हटलं तर सकाळी उठून उंबऱ्याला हळदीचं लेपन प्रत्येक महिला करतच असते। अगदी अमावास्या असो, गुरुवार असो, कुठलाही सणवार असो, अगदी तुमच्या घरात कुठलाही मंगल कार्य असो, मग ते तुमच्या वास्तुशांती असो, कलश पूजन असो, किंवा एक तुम्हाला तुमच्या मुलीला बघायला कोणीतरी येणार आहे, किंवा मुलीचा साखरपुडा आहे, सुपारी आहे, मुलाचा काहीतरी कार्यक्रम आहे, तर ह्या दिवशी म्हणजे ह्या वेळेस सुद्धा आपण आपल्या घराला उंबऱ्याचं, आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं। तर आता हे तर आपण दर गुरुवारी करत असतो। त्याच्याबरोबर तुळशीला कच्चं दूध अर्पण करावं, पाण्याबरोबर थोडंसं कच्चं दूध अर्पण करावं, तुळशीची सुद्धा विधिवत पूजा करायची असते। अर्थात काहीही आता महिलांना किंवा काही व्यक्तींचं असं असतं की रोज स्वामी चरित्र सारामृत वाचणं ताई आमच्याकडनं शक्य होत नाही, मग आम्ही काय करतो तर गुरुवारी संपूर्ण पारायण करतो। मग अगदी एका बैठकीत करा किंवा 2 बैठकीत करा, जसं जमेल त्या पद्धतीने आम्ही पारायण करत असतो। नाही तर मग काही लोकांचं ज्यांचं नित्यसेवा चालू आहे तर ती त्यांची नित्यसेवेचं जे काही सातत्य आहे ते त्यांचे ते कंटिन्यू करत असतात। त्याच्याबरोबर काही जणांचं असं होतं की मी रोज एकच माळा जप करतो, पण गुरुवार म्हटलं की मी 11 माळे जप माझ्याकडनं होतात। काही लोकांचं असं असतं की मी रोज एकदा तारक मंत्र म्हणतो, तर मी गुरुवारी 11 वेळा तारक मंत्र म्हणतो। प्रत्येकाची सेवा करायची पद्धत वेगळी असते, भाव एकच असतो, पण आपले जे काही कामं आहे, जे काही कर्तव्य आहे, त्यातून आपल्याला वेळ मिळत नाही, खूप काही करू वाटतं पण कर्तव्य करू देत नाही। मग ते स्वतःची हौस असो किंवा देवाच्या काही गोष्टी असो की नाही मला करायचं आहे, पण माझं काम मला महत्वाचं आहे आणि त्या कामातच मी देव शोधत असतो। भले महाराजांची सेवा तुम्ही थोडीशी कमी करा, पण तुमच्या कामात तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं सातत्य असणं आणि ते काम करत असणार नाही महाराजांचे नामजप करणं, हेही तेवढं महत्वाचं आहे। आता कधी कधी अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही कधी मंदिरात नाही जात, म्हणजे असं असतं की ते म्हणतात हा आम्हाला काय गरज आहे ना मंदिरात जायची, तर आम्ही कधी मंदिरात नाही जात, आम्ही कधी मठात जात नाही, आम्ही कधी केंद्रात जात नाही, आणि मी कुठली सेवाही करत नाही, कुठलं पारायणही करत नाही, पण हो मी नामस्मरण करते, तरीही महाराज माझ्या सोबत आहे। तर मला एक त्यांना सांगायचं आहे की तुम्ही नामस्मरण करता, तुम्ही किती मोठी सेवा करता तुम्हाला कळतंय का? आणि आता मी मंदिरात जात नाही किंवा मला मंदिरात जायची गरज नाही, तर कुठेतरी आपला अहंकार आहे तर तो कमी करायला हवा, देवापुढे नतमस्तक व्हायचं असतं। आणि खरंच तुम्हाला सांगते की काल एक ताई आहे, त्यांच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेन की त्या आपल्या म्हणजे महाराजांच्या प्रगट दिनी त्यांनी अक्कलकोटमध्ये भीक मागितली होती, भिक्षा मागितली होती, आणि म्हणजे खूप एज्युकेटेड बाई ती, त्या काय बोलत होत्या लोकांनाही कळत नव्हतं, कारण त्या इंग्लिशमधून बोलत होत्या। तर त्यांनी एक वाक्य मला सांगितलं की मी ताई लोकांना मी ओरडून ओरडून सांगत होती का इथे महाराजांकडे भीक मागा, इथे भीक मागा, इथे जेव्हा तुम्ही भीक मागाल तेव्हा तुम्हाला कधीच कोणाकडे भीक मागायची गरज पडत नाही। तर ते इतकं भारी वाटलं ना, आणि अर्थात त्यांनी खूप चांगली अमाऊंट गोळा केली आणि ती अन्नछत्राला दान केली। तो त्यांच्या सेवेचा भाग होता, तो त्यांच्या नवसाचा भाग होता, तो महाराजांनी त्यांच्याकडनं खूप सुंदर पद्धतीने करून घेतला। त्याच्याबद्दलचा अनुभव पण मी शेअर करेल। मला एक सांगायचं आहे की देवासमोर झुकायला, मंदिरात जायला मला वेळ नाही किंवा मी जात नाही, तर हा थोडासा अहंकार माणसाने कमी करावा। आणि अर्थात देवासमोर अहंकार करणारे आपण कोणीच नाही आहोत। असो, तर मला एकच सांगायचं आहे की दर गुरुवारी रोज केंद्रात, मठात, मंदिरात जायला जमत नाही, पण दर गुरुवारी आवर्जून न चुकता आपल्या शरीराला एक शिस्त लावायची। मी दर गुरुवारी मंदिरात जाणार,
रोज मला महाराजांची आरती नाही करतायत, मी दर गुरुवारी कुठली पण आरती, अगदी मी 10:30ची नाही जमली 9 वाजता आरती करेल, 10 वाजता आरती करेल. बघा आता आरतीचा वेग एक टाइम असतो. आता आपण केंद्रात जातो तर एक 8ची आरती असते, एक 10:30ची असते, एक 6:30ची असते. तर ह्या 3 आरतीला जर मला केंद्रात जाणं जमलं नाही तर मी फक्त दर्शन करायला जाईल, पण माझ्या घरात तरी महाराजांची आरती मी करेल. रोज केली तर अतिशय उत्तम. पण ज्या महिला वर्किंग आहेत, ज्यांना अजिबात वेळ नाही, त्यांनी गुरुवारी महाराजांची आरती तर म्हणजे केलीच पाहिजे. आणि तुम्हाला काही सांगायची गरज नाही. त्याच्याबरोबर आता स्वामी सेवेमध्ये आपण गुरुचरित्राचे 2 अध्याय पण आपण पठण करत असतो. 14वा अध्याय, 18वा अध्याय, याच्यातला दोन्ही पण पठण केलं तर सोन्याहून पिवळं पण नाही शक्य होतं. एक तरी 14वा अध्याय तरी आवर्जून पठण करावा. मी नेहमी म्हणत असते की ज्यांना 8वा किंवा 12वा गुरु आहे आणि अगदी कुठलाही गुरु चालू असेल तुमचा 1 ते 10 पर्यंत, 7:30 जरी असो तरी सुद्धा ज्यांच्यावर वरदहस्त आहे महाराजांचा, तुम्ही बघा आता मेष राशीला 7:30 लोक इतके घाबरले. काहीच घाबरायचं नाही. तुम्ही स्वामी सेवा करताना काहीच घाबरू नका, सगळं चांगलं होईल. काही लोकांची 7:30 संपली, त्यामुळे ताई आम्हाला आत्ता कळालं की आमची 7:30 संपली किंवा आमची 2:30 संपली. आम्हाला जाणवलंच नाही, कारण महाराजांची सेवा करत होतो आम्ही. ते सांगतं की जरी 7:30 असली तरी सुद्धा शनी महाराजांची उपासना करतो, भगवान शंकरांची सेवा करा. त्यांच्या शिवपिंडीवर रोज जल अर्पण केल्याने आपल्या कधीतरी अडचणी कमी होतात. महाराजांची सेवा केल्याने कितवा गुरु असो, कितवी 7:30 असो, काही पण असो, काहीही होत नाही. तर ती महाराजांची कृपा असणं, त्याच्यासाठी सेवा करणं महत्वाचं आहे, नामजप करणं महत्वाचं आहे. आता गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे, पण ह्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणंही महत्वाचं आहे. आता ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते. जर जवळपास केळीचं झाड असेल तर माझ्या घराजवळ आहे, माझ्या अंगणात आहे, इकडे आहे, तिकडे आहे, आवर्जून केळीच्या झाडाच्या मुळाजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. जिथे झाड आहे आपलं तिथे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा. आता वात कुठे करायची तर दक्षिण दिशेला सोडून कुठेही वात करा. तिथे तुम्ही छानपैकी दिवा लावा. त्या केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्रजप करावा. आणि जर शक्य असेल तर व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामावली, जे काही जमेल तुम्हाला त्याच्यात तिथे जाऊन तुम्हाला ती सेवा करायची आहे. तुम्हाला माहिती का, भगवान विष्णूंचा वास आहे. म्हणजे असं साक्षात म्हटलं जातं की केळी म्हणजे भगवान विष्णूंचाच एक वास आहे, त्या झाडामध्ये वास आहे. तर तिथे जर तुम्ही गुरुवारी सेवा केली तर ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात कमी होतात आणि गुरुबळ आपलं चांगलं होतं. महाराजांची कृपा आपल्यावर प्राप्त होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगाचे चालक मालक पालक श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची तर सेवा करतो, पण म्हणतो ना की जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केले, आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे. जर त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, कारण आधीचं आयुष्य बघा आणि आत्ताचं आयुष्य बघा, खूप मोठा डिफरन्स तुम्हाला जाणवेल. तर जे काही भेटलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर गुरुवारी ही सेवा करावी. अजून सांगायचं आहे, गुरुवार म्हटलं तर तुम्ही करून बघा. आता कुठलाही गुरु असेल किंवा 7:30 असेल, कामच होत नाही. मेन म्हणजे ताई आमचं कामच होत नाही, अतिशय काय म्हणतो ना, हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. मग ते मार्क्सवर असेल, मार्कांवर म्हणतो नशीब नव्हतं यार, माझं नशीब असं म्हणतो ना आपण की हा खूप प्रयत्न केले पण नशिबाने साथ नाही दिली. तर ते साथ द्यायचं काम आपले महाराज करत असतात. दर गुरुवारी केंद्रात, मठात, मंदिरात, दत्त महाराजांच्या मंदिरात जाताना पिवळं काहीतरी दान करायचं. आता काय दान करायचं तर तुम्ही केळी ही म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडणारी पण आहे, किंवा तुम्ही मिठाई दान करू शकता. कुठल्याही पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही मंदिरात दान करा. एखादा तुम्ही चालले आहात कुठल्याही कामाला, एखादी गरीब स्त्री, मुलगा, पुरुष कोणीही भेटलं तर त्याला काहीतरी खायला द्या. आता मग काय खायला द्या तर तुम्ही त्याला केळी खायला देऊ शकता किंवा वडापाव. आता वडापाव म्हणजेच काय, आता वडापाव का द्यायचा खायला ते तुम्हाला सांगते. तर वडापाव मध्ये वडा जो असतो आपला वडा, तर तो पिवळ्या रंगाचा असतो. तर ह्या दिवशी ना पिवळं दान करणं किंवा ते परिधान करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही जर पिवळ्या रंगाचे वस्त्र सुद्धा गुरुवारी आवर्जून परिधान करावे, चांगलं असतं, आपलं गुरु बळकट होतं असं म्हटलं गेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही दान धर्म करता याचा फायदा तुम्हाला किती प्रमाणात मिळायला बघेल ना ते तुम्ही बघा. म्हणून गुरुवारी ह्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून तुम्हाला पाळायच्या आहे, करायच्या आहे. औदुंबर वृक्षामध्ये साक्षात आपल्या गुरूंचा वास आहे. केंद्रात गेल्यावर, मठात गेल्यावर, अगदी माझ्या जवळपास सुद्धा, माझ्या घरातच किंवा माझ्या घराच्या आसपास ताई औदुंबर वृक्षाचं झाड आहे, आलं आहे तर काही घाबरायचं नाही. औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात आपल्या गुरूंचा वास असतो त्याच्यामध्ये. तर तिथे तुम्ही थोडंसं तिकडची जागा
स्वच्छ करून आपलं पावित्र राखणं महत्वाचं आहे. मासिक धर्मातून त्या झाडाजवळ जाऊ नये, त्याला स्पर्श करू नये. किंवा तुम्ही केंद्रात गेल्यावर 11 प्रदक्षिणा आवर्जून घालायची. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायांची, हे काही ही जी काही प्रार्थना आहे तर हे तुम्ही म्हणू शकता. किंवा नाही, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे जरी म्हटलं तरी 11 प्रदक्षिणा घालायची आणि हे मंत्र उच्चार करायचा. बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की प्रदक्षिणा घालताना बायका मस्त गप्पा मारत चालतात. त्यांना माहिती पण आणि प्रदक्षिणा घालताना पण काही नियम असतात. एक प्रदक्षिणा घातल्यावर काही सेकंद थांबायचं असतं, तेव्हा ती एक प्रदक्षिणा होते. बायकांचं एकदा सुरू झालं की ते 11 होईपर्यंतच थांबतात. ती प्रदक्षिणा धरल्या जात नाही. एक प्रदक्षिणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करून एक प्रदक्षिणा घातली की पाया पडावं, ऍटलिस्ट ते करताना तरी थांबावं, मग परत दुसरी प्रदक्षिणा घालावी, परत पाया पडावी, मग करावी. अशा पद्धतीने प्रदक्षिणा करतात. एकदा सुरू झालं की बापरे बापरे 11 होईपर्यंत थांबतच नाही बायका. काही बायका तर मस्त गप्पा टप्पा मारतात. आज काय स्वयंपाक केला, आज कुठे गेली, अरे प्रदक्षिणा घालताय तुम्ही, तुम्हाला माहिती नाही औदुंबर झाड आहे. जे गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये ह्या गोष्टीचं ज्ञान दिलं आहे. तुम्ही औदुंबर वृक्षाच्या खाली जेव्हा सेवा करताना तुम्हाला इतकं मोठं छत्र असतं, ते फक्त ते झाड नाहीये, ते आपल्या गुरूंप्रती आपल्याबद्दल असं ते खूप मोठं छत्र आहे. तिथे पावित्र राखणं, तिकडे मोबाईलवर न बोलणं, व्यवस्थित सेवा करणं हे तेवढं महत्वाचं आहे. औदुंबर वृक्षाची सेवा रोज केली तर बापरे खूपच चांगलं. तुम्हाला माहिती आहे की चित्रा नक्षत्र हे श्रीपाद श्रीवल्लभांचं म्हणजे याच नक्षत्रावर त्यांचा जन्म झाला आहे. चित्रा नक्षत्राला जर तुम्ही औदुंबर वृक्षाला 108 प्रदक्षिणा घातल्या, माळ घेऊन 108 प्रदक्षिणा घालायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मंत्र जप करा. किती पण अशक्य कोटीच्या गोष्टी असतात त्या सुद्धा शक्य होत्या. तर हे औदुंबर वृक्ष इतकं पवित्र आहे. तर ती पण सेवा करताना तेवढं तुमचंही मन चांगलं असणं, तेवढं स्टेबल असणं तेवढं महत्वाचं असतं. असो थोडंसं विषयांतर झालं पण माहिती तेवढी महत्वाची होती. तर मग केळीचं झाड असो, औदुंबर वृक्ष असो, त्याची पूजा करणं, त्याला प्रदक्षिणा घालणं किंवा एखाद्याला दान करणं, ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं. आणि कितीही अडचणी असो, मला आता अर्थात मासिक धर्म सुतकपेढा असेल तर तुम्हाला करता नाही येणार, पण गुरुवार आहे ना, मी 14वा अध्याय वाचणार. काही म्हणू, अगदी पहाटे असो किंवा अर्थात 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला वाचायचं नाही, पण अगदी किती पण वेळ असो, मला वेळ आहे, मी कामावरनं जरी आली किंवा कामावरनं जरी आलो, हात पाय धुवून मी ते वाचणार. असं शरीराला, घराला शिस्त लावायची. आपणच जर करू बघू असं केलं तर त्या घराला वळण लागणार नाही आणि शिस्त लागणार नाही. तर याच्यासाठी स्वतःला शिस्त लावणं महत्वाचं असतं. तर असो, आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी.